JNPA येथे महसूल गुप्तचर संचालनालयानं मोठी कारवाई करत दुबईहून आलेल्या एका कंटेनरमधून तब्बल 20 कोटी रुपये किमतीच्या विदेशी सिगारेट जप्त केल्या आहेत। या प्रकरणी कस्टम कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून तस्करीमागील सूत्रधारांचा शोध सुरू आहे। अधिकृत माहितीनुसार संबंधित कंटेनरच्या कागदपत्रांमध्ये प्लास्टिक स्टोरेज बॉक्सेस असल्याचं घोषित करण्यात आलं होतं। मात्र DRIला या कंटेनरबाबत खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर 16 जुलै रोजी पथकानं JNPA बंदरात कंटेनर अडवून त्याची सखोल तपासणी केली। तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये सुरुवातीला प्लास्टिक स्टोरेज बॉक्सेसचं आवरण आढळलं, मात्र त्यामागे विदेशी बनावटीच्या गोल्ड फ्लेक ब्रँडच्या सिगारेटचे बॉक्स लपवून ठेवण्यात आल्याचं उघड झालं। या कारवाईत एकूण 85 लाख सिगारेट काड्या जप्त करण्यात आल्या असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील त्यांची अंदाजे किंमत 20 कोटी रुपये असल्याचं DRIनं सांगितलंय। या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सिगारेट तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। हा माल नेमका कुणाच्या सांगण्यावरून आयात करण्यात आला, तो मुंबईसह देशातील कोणत्या भागात पाठवण्यात येणार होता, तसंच संबंधित आयातदार कंपनी आणि तिच्या मालकाची भूमिका काय होती याचा सखोल तपास DRI कडून सुरू आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।